नमस्कार. गर्व किंवा अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एखाद्याला अहंकाराची बाधा झाली असेल किंवा गर्व झाला असेल, तर त्याला स्मशानभूमीत एक चक्कर टाकायला सांगावी. तिथं कितीतरी श्रेष्ठ आणि दिग्गज लोकांचीही राख झालेली बघायला मिळेल. जीवनामध्ये जिंकण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण भाग्य बदलो ना बदलो, पण वेळ मात्र नक्की बदलते. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा, पण मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचं श्रेय दिलं जातं. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात. दागदागिने आणि कपडे यामुळे सौंदर्य प्राप्त होतंच, पण ते कृत्रिम असतं. साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगलं सौंदर्य आहे. शक्ती, युक्ती आणि डावपेचांनी आपण जिंकू शकतो, मात्र क्षमा आणि विनम्रता या गुणांनी अगदी वरचढ शत्रूलाही जिंकता येतं. अनेक नात्यांनी आपण परिवार आणि समाजाशी जोडलेले असतो, परंतु ज्या नात्यामध्ये आपलेपणा असतो ते नातं सर्वात श्रेष्ठ असतं. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. धन्यवाद.